नमस्कार, मी भाग्यश्री जाधव, पुढारी ऑनलाईनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. कोरोनाचं संकट आता कुठे दूर होऊ पाहतंय, तोच पुन्हा एक संकट या राज्यावर येऊन ठेपलंय. ते म्हणजे बर्ड फ्लूचं. भारतामधल्या अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्लूचं अनेक पक्ष्यांमध्ये लक्षणं दिसत आहेत. यामध्ये महाराष्ट्र आहे, हरियाणा आहे, गुजरात आहे, चंदीगड आहे. या ठिकाणच्या पक्ष्यांना बर्ड फ्लूची लक्षणं दिसून आलेली आहेत. यामध्ये कोंबड्या, बदक आणि इतर पक्षी, कावळे आहेत. यांना अनेक मृत पावलेले आहेत हे पक्षी. त्यामुळे हे बर्ड फ्लूचं संकट आता पुन्हा एकदा या राज्यावर आलेलं आहे. खरं तर या बर्ड फ्लूच्या संकटामुळे अनेक गैरसमज झालेले आहेत यामध्ये, की बर्ड फ्लूमुळे माणसांना काही धोका आहे का? किंवा चिकन आणि अंडी खाणं कितपत सुरक्षित आहेत? याच प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी आज आपल्यासोबत आय-एम-एचे अध्यक्ष आहेत अविनाश भोंडवे सर. सर, स्वागत आहे तुमचं पुढारी ऑनलाईनमध्ये. नमस्कार. सर, खरं तर आत्ता कुठे कोरोनाच्या संकटातून आपण सगळेच दूर होतोय. म्हणजे आता लस आली आहे, पॉझिटिव्ह बातम्या येतायत आणि आता पुन्हा हे बर्ड फ्लूचं संकट. कितपत धोका आहे या सगळ्या गोष्टींचा आणि नक्की बर्ड फ्लू म्हणजे काय? हे थोडक्यात सांगा. एक लक्षात घ्या, की बर्ड फ्लू हं, याच्यामध्ये फ्लू असा शब्द आहे हं, आणि फ्लू म्हणजे हा विषाणूजन्य किंवा व्हायरल आजार आहे. हं, जगामध्ये हजारो काय लाखो प्रकारचे व्हायरल डिसीजेस आहेत. आता हं, आपण हं, करोना सगळ्यांना माहितीच आहे. त्याप्रमाणे हं, इन्फ्लुएन्झा हा सुद्धा एक महत्वाचा एक व्हायरल आजार आहे आणि ह्या हं, इन्फ्लुएन्झाच्या फॅमिलीमध्ये हं, असंख्य प्रकारचे व्हायरसेस आहेत. हं, त्यामध्ये आपल्याला जो फ्लू होतो ना इन्फ्लुएन्झा, हं, तो तर आहेच. स्वाईन फ्लू हा सुद्धा इन्फ्लुएन्झाच गटामधला विषाणू आहे. हं, तर यामध्ये एव्हियन इन्फ्लुएन्झा म्हणजे हं, पक्ष्यांना होणारा इन्फ्लुएन्झा किंवा हं, पक्ष्यांना होणारा फ्लू म्हणून हं, बर्ड फ्लू हा एक वेगळा प्रकार आहे. हं, आणि हा एक वेगळ्या पद्धतीचा, त्याच हं, जातीचा पण वेगळ्या पद्धतीचा विषाणू आहे. हं, आता एक हं, लक्षात घ्या, की हा काही पहिल्यांदाच आलेला आजार नाहीये. हं, हं, यापूर्वी अनेकदा जगभरात अनेक ठिकाणी ह्या आजाराचा फैलाव आढळून आलेला आहे. अगदी 1997 साली सुद्धा लक्षात आला होता. 2004 साली भारतात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात एव्हियन फ्लू हं, हं, पसरला होता. पण यामध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट अशी, की ह्या विषाणूचे H5N1 ते हं, हं. H5N8 म्हणजे N1, N2, N3 असे N8 पर्यंतचे 8 प्रकारचे विषाणू आहेत. ओके, आणि याचे प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे आहेत. ओके, आता सध्या आपल्याकडे जो विषाणू पसरलेला आहे, हा H5N8 या जातीचा आहे. ओके. पूर्वी H5N1 या जातीच्या विषाणूचा सगळीकडे संसर्ग झाला होता आणि हा H5N1 जो विषाणू आहे, हा हं, हं, प्राण्यांमधून किंवा या हं, पक्ष्यांमधून माणसांना होत होता आणि तो हं, अतिशय घातक होता. हं, परंतु हं, H5N8 आत्ताचा जो हं, विषाणू आहे, हा माणसांमध्ये फारसा स्थलांतरित किंवा माणसांमध्ये त्याचा संसर्ग होत नाही, अशा हं. प्रकारचं सध्या संशोधन आहे. त्याच्यामुळे पण सर, या सध्या जो आत्ताच्या आत्ताच्या बर्ड फ्लूमुळं अनेक गैरसमज पसरलेले आहेत, की याचा काही धोका आहे का माणसांना? किंवा तेच माणसांना सांगतो होऊ मी. शकतो का? बरोबर आहे. H5N1 जो होता ना, हं, तो माणसांमध्ये होऊ शकतो. आत्ताच्या या सर्व पक्ष्यांना हं, जर H5N1 विषाणू असता, म्हणजे हं, इन्फ्लुएन्झाचा, एव्हियन इन्फ्लुएन्झा, तो जर असता, तर हं, माणसांना तो झाला असता किंवा हं, मानवांमध्ये त्याचा संसर्ग होतो. हं, परंतु आत्ताचा जो विषाणू आहे, त्याचा मानवांमध्ये संसर्ग होत नाही. हं, त्याच्यामुळं आत्ता अ, हं, आत्ता तरी वरकरणी आपण पाहिलं, तर माणसांना फारसा धोका नाहीये. त्याच्यामुळं फारसं घाबरण्याचं कारण नाही. पण अर्थातच या विषाणूंचा अभ्यास आणि हं, त्याच्यामध्ये निघणाऱ्या नवीन-नवीन गोष्टी या सतत बदलत असतात. आपण हं, कोरोनाच्या काळात पाहिलेलंच आहे. त्याप्रमाणे हं, कदाचित यामध्ये बदलल्यानंतर थोडंफार माणसांमध्ये होते का काय हेही लक्षात येईल. परंतु हं, आज तरी या घटकेला हं. आपल्याला या विषाणूपासून फारसा धोका नाही. दुसरं एक तर तुम्ही महत्वाची गोष्ट. 2004 चा उल्लेख केलात. 2004 मध्ये तुम्ही सांगितलत, की भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बर्ड फ्लूचा फैलाव झाला होता. त्यावेळी अशी काही उदाहरणं आहेत का माणसांना झाला होता आणि तेव्हाही अशी तो काही उदाहरणं आहेत का? माणसांमध्ये हाँगकाँग, सिंगापूर या मध्य पूर्वेच्या या पूर्वेकडच्या देशांमधून तो पसरला होता आणि हं, त्यावेळेलाही आपल्या भारतामध्ये खूप घबराट झाली होती. त्यावेळेला आपल्याला इतर आजारांची सवय नव्हती. त्यावेळेला हं, हं, बर्ड फ्लूमुळे माणसांना त्रास होणार अशा प्रकारची खूप भीती हं, पसरली होती
आता जसं तुम्ही ते चिकन खाऊ नका, अंडी खाऊ नका, हं, हं, या पद्धतीचे मोठे गैरसमज पसरले होते. पण हं. हे सुद्धा त्यावेळेला हे लक्षात आलं. तेव्हाही माणसांना फारसं काही किंवा तिथं काही झाल्याची उदाहरणं नाही. पण 1997 साली जो त्यावेळेला भारतात नव्हता पसरला. हं, पण हं, हं, ज्या देशांमध्ये पसरला होता, हं, त्यामध्ये पुन्हा एकदा हे मध्य पूर्वेकडचे किंवा पूर्वेकडच्या देशांमध्येच पसरला होता आणि हं, हं, त्यामध्ये लोकांना मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला होता. आणि हं, हं, याचा मृत्यू दर जो आहे, तो हं, त्यावेळेला 60% पर्यंत होता. हे तुम्ही कल्पना करू शकता, की कोरोनामध्ये आपण 2 ते 3% मृत्यूदर धरतो. हे खरं हं, तर 2% च्या खाली धरतो. पण त्या बर्ड फ्लूमध्ये जवळ-जवळ 60% पर्यंत मृत्यू दर होता. आता हं, एक दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो, ते म्हणजे हा बर्ड फ्लू किंवा हा बर्ड फ्लू पसरतो कसा? हं, तर एक लक्षात घ्या, की जे पाणवठ्यावरचे पक्षी असतात, हं, हं, म्हणजे सीगल्स समुद्राचे हं, किंवा बदक हं, किंवा हंस, हे जे हं, पाण्यामध्ये जे विहार सतत पाण्यामध्ये असणारे जे पक्षी असतात, त्यांच्या शरीरात याचा मोठा प्रादुर्भाव असतो. आणि बरेचसे स्थलांतरित होणारे पक्षी असतात. हं, हं, त्यांच्या शरीरामध्ये प्रादुर्भाव असतो. त्यांना स्वतःला फारसा त्रास होत नाही. पण हे ज्यावेळेला उडत दुसरीकडं, दुसऱ्या विभागात, दुसऱ्या देशात, दुसऱ्या राज्यात ज्यावेळेला जातात, हं, त्यावेळेला त्यांच्या लाळेवाटे आणि विष्ठेवाटे हे ठिकठिकाणच्या पक्ष्यांच्या जे काही विभाग असतात किंवा पक्षी जिथं असतात अशा ठिकाणी ते पडतात आणि त्याच्यामधून मग त्या पक्ष्यांना होतो. आणि त्या ओके. पक्ष्यांमध्ये मग पुन्हा कोंबड्या, कावळे, पोपट अशा प्रकारचे पाळीव आणि न पाळीव, पाळीव नसलेले अशा सर्व प्रकारच्या पक्ष्यांमध्ये हा आजार पसरतो आणि त्यांना मात्र तो बऱ्यापैकी धोकादायक असतो आणि त्यांच्यामध्ये याचा मृत्यू घडतो त्या पक्ष्यांचा. सर आपण काय काळजी घेतली पाहिजे या सगळ्या आजाराबाबत? एक तर मी सांगितलं की हा आता बर्ड फ्लू माणसांना फारसा त्रास देणारा नाही. परंतु तरी सुद्धा आपण काही विशेष काळजी घ्यायलाच पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जर पक्षी असतील, म्हणजे साधारणतः विशेषतः ग्रामीण भागामध्ये हं, हं, बऱ्याचदा आपल्याकडे अनेकदा हं, लोक कोंबड्या पाळतात. घरगुती हं, कुक्कुटपालनाचा घरगुती व्यवसाय हं, हं, असतो किंवा काही ठिकाणी हं, बदकं सुद्धा ह्याच्यामध्ये पाळतात किंवा हं, काही लोक इतर काही छोटे-मोठे पक्षी, पोपट असेल, कबुतर असतील हे हं, पाळतात. हं, तर अशा पक्ष्यांवर तुम्ही लक्ष ठेवा. हं, त्यांच्यामध्ये जर एखादा असा अचानक जर मृत्यू पावला तर तुमच्या प्राणी प्राणी विभागाला किंवा तिथला जो सरकारी हं, अ, जनावरांचा दवाखाना असतो अशा ठिकाणी कळवा. म्हणजे ते हं, येऊन त्याची पूर्णपणे पाहणी करतील, तपासणी करतील आणि हो, याच्यामध्ये सुद्धा त्या पक्ष्याची आर-टी-पी-सी-आर केल्यावरच याचं निदान होतं. त्याच्यामुळे हं, ती हं. तपासणी केली जाते आणि मग त्याप्रमाणे पूर्ण काळजी घेतली जाते. ही तुमच्या पक्ष्यांची काळजी झाली. दुसरी गोष्ट तुमच्या घरात तुमच्या घरामध्ये जर असे पक्षी असतील, त्यांना काही लक्षणं नसतील, तर तुम्ही स्वतः त्यांच्या जवळ जायचं टाळा. जर तुम्ही त्यांची काळजी घेणार असाल, तर ग्लोव्हज वापरा, मास्क वापरा. कारण हे सुद्धा जे विषाणू आहेत, हे अशा प्रकारे हवेतून किंवा स्पर्शामधूनच पसरत असतात. तुमचे ज्यावेळेला काम होईल त्यानंतर हात साबण पाण्याने स्वच्छ धुवा, कोरडे करा व्यवस्थित आणि मगच तो चेहऱ्याला वगैरे किंवा हे करा. ज्यावेळेला तुम्ही जेवण करणार असाल त्यावेळेलाही या गोष्टींची काळजी घ्या. त्यानंतर सध्या एक लक्षात घ्या, की कोंबडीच्या मांसामधून हा आजार पसरत नाही. तर मी त्याच असं आपण प्रश्नाकडे सांगू. येणार होते आता. काल बोला ना. राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त यांनी एक पीसी घेतली, काल पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी असं सांगितलं, की चिकन, मांस खाणं किंवा अंडी खाणं हे सुरक्षित आहे. पण लोकांमध्ये प्रचंड गैरसमज आहेत. तर हे नक्की तुम्ही थोडंसं आम्हाला स्पष्ट करून सांगा. नाही, बरोबर आहे. गैरसमजपेक्षा याच्यामध्ये एक वस्तुस्थिती लक्षात घ्या. एक असं लक्षात घ्या, की एक कोंबड्यांचं एक काय म्हणतात त्याला, की खुराडं आहे किंवा एक हं, पोल्ट्री आहे. तिथल्या कोंबड्यांना तो झालाय. ती कोंबडीला बाधा झाली. हं. बाधा हं, झाल्यावर तुमच्या ज्यावेळेला डायग्नोज होईल त्यावेळेला तुम्ही ती मारून टाकाल, नष्ट कराल, सगळं झालं. हं, परंतु त्या कोंबडीच्या शरीरामध्ये विषाणू आहेत. हं. पण ते प्रत्यक्ष तिच्यामध्ये आजार लक्षात येण्यापूर्वीच्या काळामध्ये आहे. हं. म्हणजे पुन्हा एकदा आपण कोरोनाचं लक्षात घ्या, की तुमच्या शरीरात जंतू शिरल्यानंतर तुम्हाला 3 ते 4 दिवसांनी, कधी-कधी 5 दिवसांनी लक्षणं जाणवायला लागतात. बरोबर, त्याच्यामुळे बरोबर. लक्षणं नाहीत, पण विषाणूंची बाधा झाली, अशा पद्धतीत तुमच्या इथली कोंबडी असेल, तर ती कोंबडी तुम्ही शिजवून खाल्ली तर तुम्हाला त्रास होणार नाही. हे बरोबर आहे. ओके. ते सुरक्षित आहे. कारण आपण ज्यावेळेला शिजवतो, त्यावेळेला 100 डिग्री किंवा त्याहीपेक्षा जास्ती ह्याच्यामध्ये ते शिजवतो. हं, भाजून खाल्लं तरी सुद्धा ते त्या पद्धतीने फ्राईड खातो ते सुद्धा त्यापेक्षा जास्ती हे होतं. पण
कारण याच्यामध्ये असं असतं की 55 अंशाच्या पुढे कुठलेही विषाणू जिवंत राहत नाही. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये विषाणू असतील तर ते नष्ट होतील. पण ही विषाणूजन्य कोंबडी त्या पोल्ट्रीमधून तुमच्या हॉटेलमध्ये तुमच्या घरी येईपर्यंत तिची जी हाताळणी होईल त्यामध्ये ते लागू शकते, त्यामध्ये हा संसर्ग पसरू शकतो. त्याच्यामुळं फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस सर्व गोष्टींनी आपली काळजी घ्यावी. म्हणून सध्या ही साथ संपेपर्यंत शक्यतो मांस खाणं किंवा कोंबडी खाणं टाळा. आता ओके. यामध्ये दुसरी गोष्ट, अंडी. अंडी मात्र पूर्ण सुरक्षित असतात. कारण मी तुम्हाला सांगितलं, की हा जो विषाणू पसरतो, हा त्या पक्ष्यांच्या लाळेमधून किंवा विष्ठेमधून पसरतो. हा ओके. अंड्यामधून पसरत नाही. ओके. त्याच्यामुळं अंडी तुम्ही खाल्लीत तर तुम्हाला काही त्रास नाही आणि ती आपण उकडून किंवा शिजवून किंवा अगदी ऑमलेट करून खाल्लं, तर तुम्हाला नक्कीच त्याच्यापासून बाधा होणार नाही. त्याच्यामुळे अंडी ही सुरक्षित असतात. बरं का, तुम्हाला मी मगाशी 2004चं जे उदाहरण दिलं, त्याला आम्ही आय-एम-ए सर्व ठिकाणी या पद्धतीने जाहीर पद्धतीने सांगितलं, की कोंबड्यांना जरी हे बर्ड फ्लू झालेला असला, तरी अंडी मात्र पूर्ण सुरक्षित असतात. हे लक्षात घ्या. ओके. त्याच्यामुळं आत्ताच्या दिवसामध्ये तुम्ही चिकन खाऊ नका, ओके. चिकनचे पदार्थ खाऊ नका, पण अंडी मात्र खायला काहीच हरकत नाही. सर, आत्ता तुम्ही सांगितलत, की आत्ता तरी माणसांना काही धोका नाहीये या बर्ड फ्लूचा. पण पुढे काही धोका होऊ शकतो का? कुठलाही तुम्हाला कल्पना आहे, की कुठलाही विषाणू आहे, हा काही हां. काळानंतर त्याचं म्युटेशन होतं, आणि त्याचे किती गुणधर्म सीरियस बदलतात. आहे हे सगळं? हां, म्युटेशन होतं, त्याचे विषाणू जे आहे ते गुणधर्म बदलतात. त्यामुळं हा विषाणू समजा उद्या माणसांमध्ये सुद्धा जायला लागला. हं, हं. एक लक्षात घ्या, की आपण हे नेहमी यापूर्वी सांगितलेलं आहे, की विषाणू म्हणजे काय असतात? तर विषाणू हे ना सजीव ना निर्जीव अशा पद्धतीचे असतात आणि ते एखाद्या जिवंत गोष्टीमध्ये गेल्यावर म्हणजे मग तो प्राणी असेल, हं, मनुष्य असेल किंवा वनस्पती असेल, हं, यांच्यामध्ये गेल्यावरच त्यांची वाढ होते. हं, त्याप्रमाणे हं, माणसाच्या शरीरामध्ये गेल्यावर जशी त्याची वाढ व्हायला सुरुवात झाली, तर तो माणसांना होईल. त्यामध्ये ओके. सुरुवातीची लक्षणं जी आहेत ती सर्दी, खोकला, ताप येणं हाच असेल. कधी-कधी चेहऱ्यावर हं, सूज येते, हं, कधी-कधी हं. रांजणवाडीसारखे काही आजार होतात, उलट्या ओके. होतात, जुलाब होतात. हे नेहमीच आहे. व्हायरल डिसीज किंवा विषाणूजन्य आजारांची जी लक्षणं आहेत, तीच ह्याच्यामध्ये येतात. यामध्येही न्यूमोनिया होण्याची शक्यता असते, श्वास घ्यायला त्रास होतो आणि हा सुद्धा श्वसन इन्फ्लुएन्झा जातीचा आजार आहे. हं, त्याच्यामुळं हं. याच्यामध्ये फुफ्फुसांना सूज येणं, न्यूमोनिया होणं किंवा फुफ्फुसं निकामी होणं या पद्धतीचे सीरियस त्रास होऊ शकतात आणि माणूस दगावू शकतो. आणि यापूर्वी जे काही साथी येऊन गेल्या जगभरात, त्यामध्ये याचा मृत्यूदर खूपच जास्ती असल्याचं नमूद केलेलं आहे. तर यावर यापूर्वी काही व्हॅक्सिन आलेलं आहे का? अ, अजून तरी याच्यावरचं व्हॅक्सिन नाहीये, परंतु इन्फ्लुएन्झाचं व्हॅक्सिन जे आहे, ते आपण घेतलं. जे हं, इन्फ्लुएन्झाचं आता व्हॅक्सिन आहे, ते ट्रिपल हं. व्हॅक्सिन असतं. ओके. त्याच्यामध्ये इन्फ्लुएन्झा आणि म्हणजे ह्युमन इन्फ्लुएन्झा आणि स्वाईन फ्लू वगैरे हे त्याच्यामध्ये हे असतात. ते घेतलं हं, तर त्यामधून आपल्याला निश्चितच थोडीफार सुरक्षितता मिळू शकेल, अशा एक प्रकारचा अंदाज आहे. परंतु ही आत्ताची जी साथ आहे H5N8 यासाठीचं कुठलंही अ, अ, लस आत्ता नाहीये. हं. त्याच्यामुळं आपल्याला जर सुरक्षितता घ्यायची असेल, तर हे प्रतिबंधक उपाय आणि फारच असेल तर इन्फ्लुएन्झाचं जे व्हॅक्सिन आहे दरवर्षी जे येतं, तर ते जर आपण घेतलं तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकेल. तर नागरिकांना काय आवाहन कराल? पुन्हा हीच गोष्ट आहे, की आरोग्याचे जे नियम आहेत, हे हं, कटाक्षाने पाळा. हां, हं, तुम्ही ज्यावेळेला कुठल्याही गोष्टीला स्पर्श करण्यापूर्वी तुमच्या हातात ग्लोव्हज ठेवा किंवा हात स्वच्छ धुवा. त्यानंतर तुम्ही एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या प्राण्याला ज्यावेळेला स्पर्श कराल किंवा तुमच्या घरातल्या पाळीव पक्ष्याला स्पर्श कराल, त्यावेळेला तो हात तुमच्या चेहऱ्याला, तोंडाला लावू नका. लावण्यापूर्वी तुम्ही नक्कीच हात स्वच्छ धुवा साबणाने शास्त्रीय पद्धतीने. त्यानंतरच ते कोरडे करून तुम्ही काय तुम्हाला जेवायचं असेल किंवा चेहऱ्याला, नाकाला हात लावायचा असेल तर लावू शकता. अ, प्राणी पाळू नका किंवा पक्षी पाळू नका असं मुळीच सांगू नये. हं. कारण हा आजार काही दिवसांनी निघून जातो आपोआप. त्यामध्ये फारशी काही गोष्ट नाहीये आणि प्रतिबंधक उपाय सगळे घेतले जातायत. त्याच्यामुळं ह्या गोष्टी तुम्ही नक्की पाळा आणि हो, ज्यावेळेला तुमच्या घरामधला एखादा पक्षी जर गेला किंवा तुमच्या आजूबाजूला एखादा मृत पक्षी सापडला. आज मुंबईसारख्या शहरामध्ये, पुण्यासारख्या शहरामध्ये असं जाहीर केलेलं की एखादा पक्षी जरी, कुठलाही पक्षी असो, जर तुम्हाला तो
तिथं असा मृत अवस्थेत सापडलं तर कळवा. कारण त्याची विल्हेवाट कशी लावायची ही सुद्धा शास्त्रीय पद्धत आहे. तुम्ही स्वतःहून हे करू नका. सरकारी अधिकारी किंवा कॉर्पोरेशनचे अधिकारी तिथे येतील. ते पूर्ण पीपीई किट त्यांनी घातलेलं असेल. त्यानंतर ते उचलून त्याची ते तपासणी होईल आणि तो जर असेल तर त्याला पुरतात. पुरल्यानंतर त्याला वरून चुनखडी टाकायची असते. कारण एखादा तो जो आपण नुसताच प्राणी पुरला, तुम्हाला कल्पना नाही आणि तुम्ही जर पुरला परस्पर, विशेषतः ग्रामीण भागात हे होण्याची शक्यता आहे. ते पुरले तर एखादा कुत्रा किंवा एखादा दुसरा प्राणी येऊन ते उकरून काढू शकतो आणि मग त्याच्यापासून तो तिकडे नेऊन फैलाव होऊ शकतो. तर ह्या गोष्टींसाठी तो योग्य पद्धतीने शासकीय पद्धतीने शासकीय अधिकाऱ्यांकडून किंवा कर्मचाऱ्यांकडूनच त्याची विल्हेवाट लावली गेली पाहिजे. आणि एक मुख्य लक्ष ठेवा की अफवांवर विश्वास ठेवू नका. हा आजार अजूनही आज आपण सगळीकडे एक मोठं संकट आलं आपण म्हणतोय, परंतु हे संकट जरूर आहे. पण आपण जर शास्त्रीय गोष्टींनी शास्त्रीय पद्धतीने त्याचा जर प्रतिबंध केला तर माझ्या मते यामधून काही घाबरण्याचं कारण नाही. सर 97 साली जेव्हा बर्ड फ्लूची साथ आली होती, तेव्हा माणसांना लक्षणं जाणवली होती. तर त्यावेळी काही व्हॅक्सिन किंवा काही औषधं म्हणजे कोणती वापरली होती किंवा व्हॅक्सिन आलं होतं का? याबद्दल थोडं सांगा. एक गंमत अशी आहे, की ज्यावेळेला 97 साली ह्याची साथ जगभरात पसरली होती, त्यावेळेला बऱ्यापैकी मनुष्यहानी झाली होती आणि मृत्यूदर हा जास्ती होता. हं, पण हं. तुम्हाला आठवत असलं त्यानंतर 2006 8-9 साली, विशेषतः 9 साली ज्यावेळेला स्वाईन फ्लूची साथ जगभरात पसरली, त्यावेळेला टॅमीफ्लू हे त्याचं जे औषध आहे, ॲसिटामोविर हं, हे हं, हं, औषध त्या स्वाईन फ्लूसाठी हं. वापरलं गेलं आणि अतिशय प्रभावी औषध होतं, की ज्यामुळे स्वाईन फ्लू हा तितकाच महाभयानक आजार असूनही लगेच ताब्यात आला. एक महत्वाची गोष्ट म्हणजे बर्ड फ्लूसाठी उद्या जर कोणाला बर्ड फ्लू झाला, तर हं. हेच ॲसिटामोविर किंवा टॅमीफ्लू या नावाने औषध जे ओळखलं जातं, ज्याचा भारतात भरपूर साठा आहे. हे औषध जर दिलं गेलं, तर ह्या आजाराची लक्षणं आणि ह्या आजाराचा फैलाव नक्कीच कमी होतो. त्याच्यामुळं अजूनही आपल्याला घाबरायचं कारण नाही. उद्या जर कुणाला असं वाटलं, की या प्राण्यांपासून माणसांना होतोय, तर ही औषधं भारतात भरपूर प्रमाणात आहेत आणि ती अगदी खाजगीमध्ये, सरकारीमध्ये सर्वत्र मिळतात. ती जर घेतली, तर हा आजार सीमित राहू शकतो आणि याचा पूर्ण धोका टळू शकतो. हा आजार झाला तरी पूर्ण बरा होऊ शकतो. तर धन्यवाद तुम्ही पुढारी ऑनलाईनशी बातचीत केल्याबद्दल. थँक यू. बर्ड फ्लूचं जरी हे संकट असलं तरी आत्ता सध्या तरी माणसांना या बर्ड फ्लूचा कोणताही धोका नाहीये, असं अविनाश भोंडवे सरांनी सांगितलं. पण तरी देखील आपण स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं हीच आत्ताची गरज आहे. तुमच्या परिसरामध्ये एखादा पक्षी किंवा काही प्राणी जर मृत पावले, तर तुम्ही स्वतः त्याला हात लावू नका. तर सरकारी जे हॉस्पिटल्स असतील किंवा सरकारी ऑफिसेस असतील यांना माहिती द्या. स्वतःची काळजी घेत आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. भाग्यश्री जाधव, पुढारी ऑनलाईन, पुणे.